नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बघणार आहोत मागील वर्षी झालेला म्हणजे 2025 मध्ये झालेला महा टीईटीचा एक पेपर कसे प्रश्न येतात, आपल्या आज सगळे डाऊट क्लिअर होणार आहे। व्यवस्थितपणे आपण शेवटपर्यंत बघूया। तर आज आपण बघणार आहोत या सामाजिक शास्त्र विषय, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र आपण घेणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषय घेतला नाही त्यांनी इंग्रजीचे जेव्हा आपले प्रश्न चालू होतील 31 ते 60 नंबरचे, तेव्हा ते स्किप करायचे आहे आणि सरळ बालमानसशास्त्रावर यायचे आहे। आणि ज्यांनी इंग्लिश घेतलेलं आहे त्यांनी इंग्लिश बघायचं आहे। प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थितपणे बघूया। तर प्रश्न क्रमांक 1 ला आपण सुरू करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आपण मागील वर्षाचा पेपर घेत आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्या आणि कमेंटमध्ये अजून प्रिव्हियस इयर क्वेश्चन असे घ्यायचे का ते आम्हाला नक्की सांगा। आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फक्त YES टाईप करा, एवढं सहकार्य करा। आपण व्हिडिओला सुरू करूया। सुरुवात मराठीपासून करू आपण, प्रश्न क्रमांक 1 पासून। तर तुम्हाला दिसत आहे, एक वेळ क्लिअर सांगा दिसत आहे ना? तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय दिलेला आहे, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अभंग गाथा। प्रश्न क्रमांक 2 बघा, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर इथे शाळा उपमेय आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, कडाकड फोड नभ उडव उडू मखिका खडबडीव दिग्गजा तुडव रवी मालिका, यात कोणता रस आहे? तर मित्रांनो यामध्ये रौद्र रस आहे, ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 4 बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर काय म्हणजे प्रश्न आलं आणि इथे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। 5 नंबर, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? तर मित्रांनो या वाक्यामध्ये 3 नावे आली आहेत। 6 नंबर, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विनीता लाडू खात असेल। प्रश्न क्रमांक 7 बघा, 7 नंबर, स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शोभा उक्ती। 8 नंबर, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? उत्तर आहे इतरेतर द्वंद्व। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणलेला आहे। वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, तर उत्तर आहे जरा। 10 नंबर, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? तर बघा 10 नंबरचा प्रश्न चालू आहे। इथे भाऊ भ्राता, मित्र दोस्त, सूत पुत्र हे सगळे समानार्थी शब्द दाखवतात। तर उत्कर्ष आणि अपकर्ष योग्य उत्तर आहे इथे विरुद्धार्थी जोडी। 11 नंबर ते 13 नंबर बघा या उतार्यावर अवलंबून आहे, या उतार्यावर। तर हा उतारा इथून सुरू होत आहे आणि इथे बघा इकडे आहे, इथपर्यंत हा उतारा आहे। तर या उतार्यावर काही प्रश्न आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत। तर बघा तुम्हाला दिसत असेल असं मी गृहीत धरतो। 11 नंबरचा प्रश्न बघा, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यास आलेले नाही? उतारा बघा, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यास आले नाही? तर 3 नंबर, रडणारी व्यक्ती हे उतार्यात आलेले नाही। 12 नंबर, दुःखे कशासाठी येतात? तर कसोटी पाहण्यासाठी। 13 नंबरचा प्रश्न बघा, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? तर सकारात्मक, ऑप्शन नंबर 1। आता इथे बघावे, इथे 14 ते 16 नंबर या कवितेवर आहे। तर 14 नंबरचा प्रश्न बघा, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 2 फूल। 15 नंबर बघा, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? तर उत्तर सूर्य होण्याचा। 16 नंबर बघा, कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? वरी घेतो, कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? तर उत्तर आहे जन्माला येणारी मुलगी। प्रश्न क्रमांक 17 बघा, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा। देखल्या देवा, तर उत्तर राहणार आहे ऑप्शन 2 दंडवत। प्रश्न क्रमांक 18 कडे जाऊया। बघा इथे 18 नंबर, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर उत्तर आहे चिंत्र्य खानोलकर। प्रश्न क्रमांक बघा 18, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर उत्तर आहे अमृतवेल। प्रश्न क्रमांक 20 बघा, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वार्थी। 21 नंबरचा प्रश्न बघा, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा? तर उत्तर राहणार आहे षष्टी अनेक वचन, 4 नंबरचा ऑप्शन। 22 नंबर बघा, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर उत्तर राहणार आहे 4 नंबर आनंद, आनंदित होते, आनंदिक होत नाही कधी। 23 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? तर विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन।
4 नंबरचं ऑप्शन योग्य उत्तर आहे इथे. 24 नंबर बघा, अ, आ, इ, ई, उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर मित्रांनो 24 नंबरचं ऑप्शन क्रमांक 1 सजातीय स्वर हे उत्तर राहणार आहे. 25 नंबर, धरणी या शब्दाचा लघुगुरुक्रम कसा असेल? तर उत्तर काय राहणार आहे बघा, 4 नंबर उत्तर राहणार आहे. 26 नंबर, झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? तर साधा पण गुणी मनुष्य. 27 नंबर, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 27 नंबरचा प्रश्न, शुद्ध उत्तर काय असेल? तुम्हाला 5 सेकंद देतो, टाईप करा कमेंटमध्ये. 27 नंबरचा योग्य शुद्ध शब्द ऑप्शन कोणतं राहणार आहे ते कमेंटमध्ये टाईप करा. 5 सेकंद देतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 वायुपुत्र. 28 नंबर, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन ए फुले. 29 नंबर बघा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा त्याला कोणते प्रयोग म्हणते? तर मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग म्हणतात. 30 नंबर, तुला हे पुस्तक आवडले का? रिकामी जागा, या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह येणार आहे. हे मराठीचे 30 प्रश्न झाले. आता आपण इंग्लिशच्या पार्टकडे जाऊया. इंग्लिशचा पार्ट आपण शेवटीला घेऊया. त्यापूर्वी आपण बालमानसशास्त्राकडे जाऊया. इंग्लिशचा पार्ट आपण शेवटी बघणार आहोत मित्रांनो. स्किप करण्याऐवजी ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश भाषेसाठी अप्लाय केलेल्या घेतलेली आहे इंग्लिश भाषा, त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावे. तर आपण जाऊया पुढे. इथे बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला येऊ शकते, मराठी आणि इंग्लिशमध्ये विचारते. तर दोन्हीकडे बघूया. 61 नंबर बघा, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? इकडे बघा, विच ऑफ द फॉलोइंग एज्युकेशनल टूल इज युजफुल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड स्टुडंट? तर ऑप्शन आहेत आपले रबर मॅट, स्मृती पाट्या, ॲबॅकस पाटी, टेलर फ्रेम. तर मित्रांनो यापैकी योग्य उत्तर राहणार आहे स्मृती पाट्या, म्हणजे मेमरी स्लेट. प्रत्येक प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये न वाचता तुम्ही इंग्लिशमधलं किंवा मराठीमधलं ट्रान्सलेट बघू शकता. मी एका भाषेमध्ये व्हिडिओ घेतो मित्रांनो. आजचा मराठीमध्ये घेऊया आपण. 62 नंबर, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर उत्तर आहे आपलं उद्गम विचार प्रक्रिया. याला झूम करतो थोडं. 63 नंबर, दोन वस्तू अथवा अनुभवांच्या गुणधर्मामधील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. या साहचर्याला खालीलपैकी कोणता नियम आहे? तर मित्रांनो उत्तर इथे राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सादृश्यतेचा नियम. 64, सॉल्व्ही आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमधील सामाजिक कौशल्ये या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर उत्तर राहणार आहे आपलं 1 नंबर राजकीय भान. 65 नंबर, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण ते क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रतिपुरण. 66 नंबर बघा, रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याने त्यांचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर उत्तर राहणार आहे आपलं 3 नंबर उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. प्रश्न क्रमांक 67, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्त्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? मित्रांनो जर ही PDF ही क्वेश्चन पेपर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये PDF असे टाईप करा. मी तुमच्यापर्यंत हे टेलिग्राम तर बंद आहे सध्या, पण कसं पोहोचवण्याचं ट्राय करू किंवा टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपवर कसं तरी मी पाठवतो मित्रांनो तुम्हाला. तुम्ही फक्त ही PDF तुम्हाला हवी आहे का ते सांगावे. 67 नंबरचा आहे. तर उत्तर राहणार आहे 1 नंबर सामान्यीकरण उपपत्ती. 68, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले. तर उत्तर कोण आहे या 4 पैकी सांगावे कमेंटमध्ये. तुम्हाला 5 सेकंद देतो. तर वायगोस्की हे योग्य उत्तर राहणार 68 नंबरचे. 69 नंबर, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? उत्तर आहे ऑप्शन 1 क्रमन्वित. बघू शकता तुम्ही इथे. पुढे जाऊया. 70 नंबर बघूया.
शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संतवचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे? तर उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 नीती. एकातर खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर उत्तर बघावे. 71 नंबरचं आपल्याकडे उत्तर आहे 3 ऑप्शन क्रमांक 3. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. 72 अवबोधातून सामान्य बोधाकडे, प्रत्येक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञानप्रक्रियेवर आधारलेल्या हर्बाटच्या पाठपद्धतीला रिकामी जागा विचार पद्धती असेही संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 1 उद्गामी. 73 नंबर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 अनुकरण होय. 74 नंबर कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात, अशा कल्पनांना रिकामी जागा कल्पना म्हणतात. तर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 अनुकरणात्मक. 75 एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानांच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आपले राहणार आहे, जे की छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. 76 जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्यंक पद्धती. 77 अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तश्री, मृगशीर्ष इत्यादीच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 समावेश. पुढे जाऊया. 78 नंबर खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदक, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकांच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत. काय उत्तर राहणार आहे सांगावे. उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी. 79 समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? तर उत्तर आहे आपलं रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी. 80 नंबर खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. 81 मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर आपला ऑप्शन आहे 3 नंबर कुतूहल. 82 नंबर शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? तर 82 नंबरचं ऑप्शन राहणार आहे 2 वुडवर्थ यांनी. 83 नंबर बघा विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवात अडथळा करतो. यालाच रिकामी जागा असे म्हणतात. तर उत्तर आहे पूर्वोपगामी निरोधन. 84 नंबर खाली दिलेल्या अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्याचा योग्य क्रम काय राहील सांगावे. तर ऑप्शन क्रमांक 1 राहणार आहे DBAC. तर संयोजनवादी उपपत्ती दिली थॉर्नडाईक यांनी, अभिजात अभिसंधान उपपत्ती दिली पावलोव यांनी, साधक अभिसंधान उपपत्ती दिली स्किनर यांनी, मर्मदृष्टी उपपत्ती दिली कोहलर यांनी. पुढे जाऊया. 85 नंबर विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आकलन. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने रिकामी जागा ही कसोटी तयार केलेली असते. उत्तर आहे प्रमाणक कसोटी.
87 नंबर बघा, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालील कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ज्ञानात्मक अध्ययन. 88 नंबर बघा, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रुब्रिकामधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. प्रश्न क्रमांक 89, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर 89 नंबरचं ऑप्शन आहे 1 नंबर, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीराला हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर उत्तर आहे गॅलेक्टोसिमिया, ऑप्शन क्रमांक 1. सामाजिक शास्त्रामध्ये आपण येऊया. प्रश्न क्रमांक बघा 90, गटात न बसणारा शब्द ओळखा. वय, चर्मन्मा, कारमोर, नाव्य. तर 91 नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, नाव्य गटात बसत नाही. 92 नंबर, योग्य जोड्या जुळवा. तर बघा, हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य. तर 92 नंबरचा ऑप्शन क्रमांक 1 राहणार आहे. 4, 1, 2, 3. 93 नंबर, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. तर प्रश्न क्रमांक 93चा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, 3, 4, 2, 1. यानंतर बघा 94, ॲबेल जंजून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर उत्तर राहणार आहे 94चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. 95 नंबर बघा, हे या कराराचे बोधचिन्ह आहे. 95 नंबर, तर सिएटो करार. 96 नंबरकडे जाऊया. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. तर स्टिएटाईट. प्रश्न क्रमांक 97, पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. तर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागडजवळ सुदर्शन तलाव. 98 नंबर, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेलं आहे. त्यापैकी चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक 1, भारवी कुमार संभव. 99 नंबर, योग्य जोड्या जुळवा. हे जोड्या दिलेल्या आहे गटमध्ये, ज्यामध्ये आपले योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 3, 1, 2. 100, दत्ताजी व जनकोजी शिंदे यांनी उत्तरेत पाठविण्यात आले कारण. तर या 4 पैकी 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. 101, छत्रपती संभाजी महाराजांनी रिकामी जागा या ग्रंथाची रचना केली. तर सर्वांना माहीत आहे ऑप्शन क्रमांक 1, बुधभूषणम. 102 नंबर, जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंड. 103 नंबर, भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन 3, रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती. 104 नंबर, पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ही पहिली घटना घडली होती या 4 पैकी. 105 नंबर, पुढीलपैकी शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 4, क, ब, अ, ड. पहिले क, मग ब, मग अ आणि नंतर ड. 106 नंबर, स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. प्रश्न 107 नंबर, विधान आहे, भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. विधान, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. विधान अ बरोबर आणि विधान ब चूक. 108, रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गोविंद सरदेसाई. 109, योग्य जोड्या जुळवा. तर बघा, 109चं ऑप्शन राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 3, 1, 4, 2. खालीलपैकी विधाने अभ्यासा. 110चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, नवाश्म. पुढे जाऊया. 111, पुढील विधाने वाचा. विधान अ, ब, क 3 दिलेले आहे.
1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. विधान ब. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका या मित्र राष्ट्रांचा गट होता. विधान क. पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यभागत राष्ट्रांचा गट होता. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 विधान अ, ब, क तिन्ही बरोबर आहेत. 112 भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम रिकामी जागानुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. तर योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. 51. 113 मॅकमोहन रेषा रिकामी जागा या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 भारत व चीन. 114 भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 निवडणूक आयोग. 115 नंबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदाच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर. 116 नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी तर महानगरपालिकामध्ये कोण? तर आयुक्त. 117 वरील विधाने अभ्यासा. 1 नंबर हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. 2 या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. 3 हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहे सांगावे. तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. 118 नंबर आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या रिकामी जागा सुरुवात होते. उत्तर आहे उद्देशिकेची. 119 व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे रिकामी जागा याचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. 120 महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात. 121 तापमान बदलल्यास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमान रिकामी जागा इतका गोठण बिंदू दर्शवतो. तर -130 डिग्री सेल्सिअस. 122 दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असे. 123 नंबर भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी रिकामी जागा या विषयाचे आकलन आवश्यक असते. तर ऑप्शन क्रमांक 1 भूमाहितीशास्त्र. 124 पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर. 125 कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे रिकामी जागा नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 हॅरिकेन्स. 126 वाळूचा दांडा हे भूरूप रिकामी जागा या बाह्य कारकामुळे तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर राहणार आहे सागरी लाटा. 127 खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. 128 नंबर सागरी निक्षेपात पुढील घटकाचा समावेश होतो. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अतिसूक्ष्म माती सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. 129 किती वाजले असतील ते सांगा हे टेबल पाहून. तर 129चं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 5. 130 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर रिकामी जागा तासांचा दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 4 24 तास. 131 हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी रिकामी जागा काय आहे 4 ऑप्शनपैकी सांगावे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात. 132 लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते. त्याचे कारण आहे ऑप्शन क्रमांक 3 शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो. प्रश्न क्रमांक 133 साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते कारण हवामान खनिजे शेती सर्व पूरक आहे. 134 कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची असे संबोधले जाते. उत्तर आहे 2 कक्षा. 135 मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा 4 ऑप्शनपैकी. तर ऑप्शन क्रमांक 1 डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली तंत्रज्ञानाचा वापर कमी भांडवल गुंतवणूक मोठी. 136 खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. तर युरोप. 137 नॉट्स हे परिमाण रिकामी जागा वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 2 वाऱ्याचा. पुढे जाऊया.
138 बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे? तर वायव्य. 139 बारखान हे भूरूपचे संचयन कार्य आहे. ऑप्शन 2 वारा. तर 140 आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात आरोह प्रकारचा पर्जन्य पडतो. रांची हे पर्यटन शहर झारखंड या राज्यात स्थित आहे. 142 भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये रिकामी जागा प्रमाणवेळ निश्चित आहेत. ऑप्शन क्रमांक 4 खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा? वस्त्र उद्योग. 144 बघा. समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा? ऑप्शन क्रमांक 3 पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क, शांघाय. 145 भूस्थल निर्देशक प्रकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जाते? उत्तर आहे निळा. 146 रिकामी जागा ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. उत्तर नर्मदा. पुढे जाऊया. 147 भारतातील जागृत ज्वालामुखी येथे पाहाव्यास मिळते. अंदमान बेट. 148 हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढतो. 149 आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात कारण ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. ऑप्शन क्रमांक 2. 150 नंबर बोरियल वने हा रिकामी जागा वन प्रकारात येतो. समशीतोष्ण कटिबंधीय वने. आता मित्रांनो, ज्यांनी इंग्लिश घेतलं आहे तर आपण इंग्लिशकडे जाऊया. तर इंग्रजी हे इंग्रजी भाषेतच येते, याच्यासाठी मराठीमध्ये काही असं बाय लँग्वेजमध्ये येत नाही. तर 31 नंबर चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट फिल इन द ब्लँक्स हिज एक्झामिनेशन. आपलं उत्तर राहणार ऑप्शन 3 गेट थ्रू. 32 नंबर आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. द सेंटेन्स इज दिस काइंड ऑफ ट्राउझर्स आर रॅदर ऑर एक्सपेन्सिव्ह टू बाय ऑर नो एरर. हे 4 वेगवेगळे सेंटेन्स आहेत, त्यामध्ये एरर कशामध्ये आहे ते सांगायचं आहे आपल्याला. 32 नंबर तर ऑप्शन क्रमांक 1 ए सेंटेन्समध्ये इथे दिस काइंड ऑफ ट्राउझर इथे एरर आहे. प्रश्न क्रमांक 33 चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन आयडियम. टू स्पिल द बीन्स. ऑप्शन 1 टू मिसबिहेव. ऑप्शन 2 टू कीप सिक्रेट्स. तर योग्य उत्तर काय राहणार आहे या 4 ऑप्शनपैकी ते बघूया आपण डायरेक्ट टाईमपास न करता. तर 4 नंबरचं ऑप्शन योग्य उत्तर राहणार आहे टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. 34 नंबर रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQR अँड यस टू प्रोड्यूस अ मिनिंगफुली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला PQRS 4 सेंटेन्स दिलेला आहे, त्याची सिक्वेन्स कशी आहे ते आपल्याला योग्यरित्या सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इथे बरोबर आहे QSRP. तुम्ही व्यवस्थितपणे पॉज करून बघू शकता मित्रांनो. 35 नंबर चूज द सुटेबल आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. द सेंटेन्स इज वन ऑफ फिल इन द ब्लँक्स मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मॅलन्यूट्रिशन इज फिल द ब्लँक्स अनहेल्दी लाईफस्टाईल. तर कोणते आर्टिकल इथे बसणार आहे ते तुम्ही सांगावे. तुम्हाला 5 सेकंद देतो इंग्लिशवाल्यांना, ज्यांनी इंग्लिश लँग्वेज घेतली आहे त्यांनी. तर ऑप्शन क्रमांक 2 दी आणि ॲन हे 2 आर्टिकल बसतात. 36 नंबर चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. 4 सेंटेन्सपैकी ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं सेंटेन्स आहे ते सांगायचं आहे. तर इथे ऑप्शन क्रमांक 4 ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. 37 नंबर चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल द ब्लँक्स. हे 4 इथे एक सेंटेन्स दिलेला आहे. बुद्धिझम टीचेस दॅट. तर इथे योग्य कोणते प्रिपोजिशन वापरण्यात येणार आहे ते आपण बघूया डायरेक्ट. तर 3 नंबरचं इथे फ्रॉम आणि फ्रॉम. तर बुद्धिझम टीचेस द फ्रीडम फ्रॉम डिझायर विल लीड टू एस्केप फ्रॉम सफरिंग्स. 38 नंबर चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. माय फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ ॲनिक्टोटेट्स. तर उत्तर राहणार आहे आपलं एंटरटेन. 39 चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द अपोजिट इन द. अपोजिट शब्द कोणता आहे स्टेशनरीच्या ते सांगायचं इथं. तर मूविंग ऑप्शन क्रमांक 1. 40 नंबरचं बघा चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंगवाला शब्द कोणता आहे ते बघायचं आहे. तर इथे आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्सॅटाईल. तर मित्रांनो 41 ते 45साठी हा पॅरेग्राफ इथे दिलेला आहे. समोर पण पॅरेग्राफ आहे अर्धा. ते दोन्ही आपण बघूया आणि डायरेक्ट उत्तर काय ते बघूया. तुम्ही वॉच करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्या पेजवर पॅरेग्राफ दिलेला होता मित्रांनो. तर इथे बघा ते प्रश्न डिपेंड आहे पॅरेग्राफवर. प्रश्न क्रमांक 41 ते 45. 41 नंबर बदनी ठाकूर ऑफन रिमेंबर्ड हिज ॲन्सेस्टर्स बिकॉज. तर 41 नंबरचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ. ठाकूर टोल्ड 42 नंबर ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज ॲन्सेस्टर्स वेन एवर ही. तर 42 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 वॉज एनकरेज्ड बाय समवन ऑर फ्रेंड्स.
43 नंबर द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड्स वॉज दॅट दे, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर राहणार आहे इथे. वेअर ग्रेटली अम्युज्ड. 44 द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ हिज स्टोरीज वॉज दॅट दे, ऑप्शन क्रमांक 44चं उत्तर राहणार आहे 3 ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर. 45 नंबरचं ऑप्शन आहे 2 हिज ॲटिट्यूड टू हिज ॲन्सेस्टर्स वॉज वन ऑफ द ॲडमायरेशन. 46 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक्स, तर इथे ऑप्शन दिलेलं आहे. पहिलं फिलिंग द ब्लँक्स आहे वर्ड 2, नंतर फिलिंग ब्लँक्स आहे वाईज इन सफिशियंट. तर 46 नंबरचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 ए आणि द वर्ड 2 द वाईज इज सफिशियंट असं सेंटेन्स येईल. 47 नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक्स, तर 47 नंबरचा ऑप्शन क्रमांक 2 आणि इन पीपल हू आर ॲवर्स टू हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. 48 नंबर आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. 48 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 इन्व्हर्जन. 49 चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक बाव. तर 49 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ही वॉज गिवन अ ब्लॅक बाव बाय अ लेडी मिशनरी. 50 चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर वेन शाल आय गेट ॲट हिम. तर 50 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रमेश आस्क द ॲस्ट्रॉलॉजर वेन ही वुड गेट ॲट हिम. पुढे जाऊया. 51 नंबर सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. तर 51 नंबरचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 4 2 6 1 7 5 3. 52 नंबर चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स ही फिनिश हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर 52 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक. 53 नंबर नेम द अंडरलाईन कॉज इन द गिवन सेंटेन्स. अंडरलाईन दिलेलं आहे वेअर द ॲक्सिडंट ऑकर्ड, तर कोणतं हे आहे इथे बघायचं आहे आपल्याला. तर 53 नंबरचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, तर इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. 54 नंबर चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स दिलेला आहे द लॉयन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल्स. तर 54 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोशियस ॲज द लॉयन. 55 स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड, तर धोज या शब्दाचा कोणतं पार्ट ऑफ स्पीच राहणार आहे सांगायचं आपल्याला. 55 नंबर तर ऑप्शन क्रमांक 2 इथे दिलेला आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. 56 आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. तर 56 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स. 57 चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड ॲसिमिलेट या शब्दाचं जवळचा शब्द कोणता आहे, तर 1 नंबरचा ॲब्झॉर्ब. 58 नंबर चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग इन द गिवन वर्ड डर्थ, तर कोणतं डिअर्थ अपोजिटमध्ये कोणता शब्द राहणार आहे, तर 58च्या अपोजिटमध्ये 3 नंबरचा शब्द राहणार आहे ॲबंडन्स. 59 चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. तर 59साठी 4 नंबरचा आहे तर ॲथिएस्ट. 60 नंबर सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू द फिल इन द ब्लँक्स द अक्यूज्ड फिल इन द ब्लँक्स टू द जज फॉर मर्सी. तर 60 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अपील्ड. मित्रांनो असे आपण 150 प्रश्न टोटल बघितले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या पार्टसाठी नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.